लोकांनी मनं बदलिले पाहिजेत. हुंड्यामुळं अनेक आपल्याला ज्या सवय लागल्यात फुकट घ्यायचं त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे. समाज हिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं. पण काय होतं बरं का, हे मोठ्याल्या श्रीमंत लोकांकडून हे गरीबाकडे येतं. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम ते सुद्धा आहे. श्रीमंतांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसे करायचं. काय असतं, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंताच्या लग्नाला येतात, मोठ्या राजकीय नेते अमके तमके त्यात बरेच आले, त्यांचा तो व्यासपीठ बघून, त्यांचा तो लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूस सुद्धा मग त्याला या ते बघून गेलं, त्याला वाटतं ते दारू गोळा किती उडीला, ते मंडप कसा होता, जेव्हा मग आपल्या लेकीचं आपण तसंच करायचं. एक ते माणसाच्या मनावरती ते कोरलं जातं. कोटी प्रतिष्ठेत जगू नये गोरगरिबांनी. त्यांना आता ते कसले पैसे माहित नाही आपल्याला. आपण चांगल्या विचारानं ही करून आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच करू. आणि ही हुंड्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे. व्यवसायात केला पाहिजे. दोघांचा काय खर्च होतोय ना मंडपला, त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला, ट्रका जीपा टेम्पो लावायला, ते खर्च काढायचा. 5-50 जण इकडचे तिकडचे जमवायचे आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे. ही एक नवीन चांगला उपक्रम होईल. कमीत कमी तो सुशिक्षित बेकार म्हणून तर हिंडणार नाही. लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील. म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही, दोघांनी सुद्धा, मुलाच्या बापाने पण आणि मुलींच्या पण, दोघांनी लग्नाचा खर्च काढायचा आणि त्याला व्यवसाय टाकून द्यायचा. हे मात्र 100% सगळ्यांनी याच्यात परिवर्तन केलं पाहिजे. परंतु हे काय, आता श्रीमंतांनी सुद्धा मनावर घेणं खूप गरजेचं.